पुढची बातमी आपण पाहूयात। मनसेच्या विद्यार्थी सेनेचा 20वा वर्धापन दिन आहे। राज ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असून प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरामध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन मनसेच्या माध्यमातून करण्यात आलंय। नवीन सदस्य नोंदणी अभियानाची देखील आज सुरुवात होणार आहे। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा 20वा वर्धापन दिन आहे, तर मुंबईतील दादर प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरामध्ये यासाठी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। या सोहळ्याचे प्रमुख मार्गदर्शन पक्षाध्यक्ष राज ठाकरे करणार आहेत, तर याच दिवसापासून राज्यभरात नवीन सदस्य नोंदणीला सुरुवात होणार आहे। जय पवार आमचे प्रतिनिधी जोडले जातात। या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी अजय, मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या वतीने मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। वर्धापन दिनाच्या अनुषंगाने मेळावा पार पडतोय आणि राज ठाकरे या मेळाव्याला संबोधित करणार आहे। नक्की शुभम, खरं तर काही वेळातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे हे खरं तर कार्यक्रमस्थळी पोहोचतील। मात्र सध्या मी या प्रभादेवी परिसर आपल्याला दाखवू इच्छितो। या ठिकाणी आता बॅनर्स जे आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती लावण्यात आलेले आहेत। आपण पाहू शकतो की राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांचे एकत्रित बॅनर या संपूर्ण परिसरात आपल्याला लागलेले पाहायला मिळते। त्यासोबतच मनसेचे झेंडे सुद्धा मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। खरं म्हणजे विद्यार्थ्यांच्या युवांच्या जेनझी आंदोलनानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे या ठिकाणी सविस्तर भाष्य करणार आहेत। त्यामुळे आता सर्वांनाच त्या ठिकाणी उत्सुकता लागली की नेमकं राज ठाकरे त्यांच्या माध्यमातून काय भाष्य करणार आहेत। आपण पाहू शकतो या ठिकाणी भव्य असं बॅनर्स या ठिकाणी राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांचे या संपूर्ण परिसरात लावलेले पाहायला मिळतात। त्यासोबतच प्रामुख्याने या कार्यक्रमानंतर मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थ्यांची सदस्य नोंदणीचे अभियान त्या ठिकाणी राबवण्यात येणार आहे आणि यासोबतच भाषणामध्ये सुद्धा राज ठाकरे या अभियानासंदर्भात माहिती देतील। मात्र आपण या परिसर सुद्धा पाहू शकता, विद्यार्थी जे पदाधिकारी आहेत हे या ठिकाणी आता येण्यास सुरुवात झाली आहे। काही वेळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा पोहोचतील। मात्र विद्यार्थ्यांसाठी जी संघटना या ठिकाणी अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात उभी राहिली ती आता 20 वर्ष पूर्ण करत आहे। याचाच एक आनंद या सर्व विद्यार्थ्यांमध्ये आहे आणि एकूणच जो आंदोलन या ठिकाणी राबवण्यात आलं होतं त्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणावरती मनसेचा पाठिंबा होता। त्यानंतर त्या आंदोलनाचा जल्लोष सुद्धा साजरा करण्यात आला होता। मात्र आज त्यानंतरच्या वर्धापन दिनी नेमकं राज ठाकरे काय मार्गदर्शन करतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। आपण या ठिकाणी सुद्धा पाहू शकतो की अशा पद्धतीने सदस्य नोंदणीचा जो बॅनर आहे या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि राज ठाकरे यांच्या भाषणानंतर एकूणच या संपूर्ण अभियानाला सुरुवात होईल। आपण पाहू शकतो की या ठिकाणी स्कॅनर लावण्यात आलेला आहे। जे कोणी विद्यार्थी या ठिकाणी नोंदणी करू इच्छितात त्यांना ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी या ठिकाणी स्कॅनर लावण्यात आलेला आहे। त्यामुळे एकूणच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून या वर्धापन दिनी एक नवीन उपक्रम सुद्धा राबवण्यात आलेला आहे, तो म्हणजे की सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थ्यांची नोंद ही आता आजपासून मनसेमध्ये सुरू होणार आपल्याला पाहायला मिळणार आहे। अजय, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद।